छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास फार मोठा आहे आणि इतिहास जपण्याच्या दृष्टीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। शालेय जीवनापासूनच वासोटा या किल्ल्याबद्दल प्रचंड कुतूहल मनात निर्माण झालं होतं, परंतु किल्ल्यावर जाण्याचा योग आला नव्हता। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले पाहिले, परंतु वासोटाचा योग येत नव्हता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आजही बऱ्याच आठवणी आज तेथे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने हे सर्व शिवभक्त शिवप्रेमी मावळे वासोटा किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाले। 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजेंच्या पुतळ्यासमोर ध्येयमंत्र म्हणत राजेंच्या चरणी नतमस्तक होऊन ट्रॅकसाठी रवाना झाले। यामध्ये रमेशदादा, गुजलेदादा काका, माळीदादा, गणेश भाऊ, राजमाने साहेब, राजा भाऊ, राहुलदादा, पिसाळदादा, माऊलीदादा, बंडाभाऊ, हरिदादा, विश्वजित प्रभंजन, कदमदादा, टेलर आणि आमचे सेनापती महेंद्रप्पा हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वासोटाकडे रवाना झाले। शेंबडी मठ येथे पोहोचलो आणि तेथून पुढचा प्रवास बोटीने सुरू झाला। दोन्ही बाजूस दाट डोंगर झाडी आणि मधून यांचा प्रवास। बोटी प्रवासानंतर पायी प्रवास करत स्वच्छ परिसर, सुंदर परिसर छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन नगरी या पावन नगरीत वन विभागाची परवानगी काढून काही सूचना आणि नियम अटी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आम्ही पुढे दाट जंगल वाटातून निघालो। काही क्षणात गडाची तटबंदी दिसू लागली आणि आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत आनंदी वातावरणामध्ये शेवटच्या टप्प्यावर झाडे कमी आणि खडी चढण पूर्ण टप्पा करण्यासाठी गडाच्या दिशेने निघालो। सळसळत्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांची जयघोष आणि आम्ही गडावर पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक दृश्य आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाली। महाराजांच्या जलव्यवस्थापनाच्या ज्ञानाची कल्पना येते। तसेच पुढे गेल्यावर पूर्वेकडील बाजूस शिवसागर जलाशय आणि पश्चिम बाजूला उंच उंच कड्यांचे समोर जुना वासोटा डोळ्याचे पारणे फेडणारं दृश्य दिसतं। याच परिसरात गडाच्या दरवाजातून आत आल्यावर या सर्व शिवभक्त शिवमावळ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ सुंदर आजूबाजूचा पालापाचोळा स्वच्छ करत आपली मोहीम यशस्वी केली। गडावर अवशेष आहेत, अनेक बुरुज त्या ठिकाणी बघायला मिळाले। संपूर्ण गड फिरून स्वच्छता मोहीम राबवत या गडावरील माती आमच्या नतमस्तकी लावून आम्ही गड उतरायला सुरुवात केली। गड उतरताना फार काळजी घ्यावी लागली। जरा जरी तोल गेला तर मात्र असा घसरटीचा मार्ग संपून दाट जंगलाच्या झाडीतून चालत आम्ही सर्वजण खाली आलो। सह्याद्रीशी प्रत्येक जन्माचं नातं असल्याचं सिद्ध करत होतो। कड्यावरून प्रवास करून नागेश्वरपर्यंत दिवस मावळायच्या आत पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराज की जय नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। तेथील गुहा ते नैसर्गिकरित्या शिवलिंगावर होणारा जलाभिषेक पाहून मन प्रसन्न झालं। महाशिवरात्री यात्रा महोत्सवात पाहायला मिळाला। पावनखिंडसारख्या ओढ्यातून आम्ही पुन्हा बोटीच्या जागी आलो आणि ट्रॅक सुखरूप पूर्ण झाल्यामुळे खूप आनंद झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचं औचित्य साधून हा गड हा ट्रॅक यशस्वी झाला। सुळकाई सायकल ग्रुप विटा यांनी आयोजित केलेला हा वासोटा किल्ला ट्रॅक, या ट्रॅकचा आनंद घेताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे आणि या सर्व सहलीचं कॅप्टनशिप करणारे माझे सर्व सहकारी बंधू, असं म्हणता येणार नाही की एकाच नाव, आम्ही सर्वच एक तोडीस तोड आहे, परंतु जबाबदारी कोणाकडे द्यावी लागते, त्यामुळे आम्ही ती जबाबदारी आमचे कॅप्टन जगताप महेंद्र जगताप आहे। महेंद्र सिंग जगताप कुणाचंही काम नाही, येड्या गावाळ्याचं काम नाही, याचे लागतात जातीचे आणि हे जातीवंत मावळे शिवाजी महाराजांच्या वासोटा किल्ल्यावर पोहोचले हजर झालेले आहेत आणि किल्ला सर त्याला म्हणण्यापेक्षा किल्ल्याच्या सेवेत हजर झालेत म्हणण्या हरकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।